तुम्ही कधी गव्हाच्या पिठामध्ये कोथिंबीर टाकून हा खमंग पदार्थ बनवला आहे का? बनवला नसेल तर ही रेसिपी बघितल्यानंतर 100% हा पदार्थ केल्याशिवाय राहणार नाही. खूपच चविष्ट आणि खमंग पदार्थ आहे. रेसिपी पूर्ण पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी गव्हाचं पीठ 1 वाटी असं घेतलं आहे. यानंतर मी बारीक कट केलेली कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर कवळी होती त्यामुळे काड्यासहित घेतली आहे. जर कोवळी नसेल तर फक्त पानेच घ्यायची कोथिंबीरची. तर इथं खमंग असा आपला हा पदार्थ व्हावं म्हणून आपण यामध्ये 2 चमचे मोठे बेसन टाकलं आहे. तर यामध्ये कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलं आहे. तर पाहू शकता इथं आलं, लसूण, आलं 1 इंच, लसूण पाकळ्या भरपूर टाकल्या आहेत 8 ते 10 आणि मिरच्या घेतल्या आहेत. आवडीनुसार घ्या, कमी जास्त घेऊ शकता. आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतला आहे. ह्या ठेच्याचा वापर नक्की करा. हा पदार्थ खूप खायला छान लागतो ठेच्यामुळे. प्रोटीनयुक्त काहीतरी पाहिजे सकाळच्या नाश्त्यात, त्यामुळं 1 वाटी असं भिजवून घेतलेली डाळ आहे. 1 तासासाठी भिजवली आहे. थोडंसं पाणी टाकून याची छान अशी पेस्ट करून घेतली आहे. बघू शकता या पद्धतीने. तर ही मुगाच्या डाळीची पेस्टसुद्धा आपण टाकूया. यामुळे आपला पदार्थ हेल्दी तर होतो, पौष्टिक तर होतो, पण खुसखुशीत आणि खायलासुद्धा खूप छान लागतो. बेसिक मसाले टाकूया. इथं जिरा पावडर टाकली आहे 1 चमचा, मिरची पावडर टाकली आहे. आवडीनुसार टाका कमी जास्त, कारण आपण हिरव्या मिरच्यांचा वापर केला आहे. हळद पाव चमचा, आमचूर पावडर 1 चमचा, धना पावडर 1 चमचा आणि थोडासा गरम मसाला वापरला आहे. मीठ चवीनुसार वापरूया. मीठ चवीनुसार टाकल्यानंतर हे आता ओलसरपणा आहे मुगाच्या डाळीचा, त्यामुळं थोडं थोडं पाणी टाकून हा आपण पिठाचा गोळा बनवून घेऊया. याचा सैलसर असा बनवून घ्यायचा आहे. आता ज्या भांड्यात आपण मिरचीचा ठेचा बनवला आहे त्याच भांड्यात पाणी टाकून थोडं थोडं करून मी यामध्ये पाणी टाकत आहे. तर आपण यामध्ये बेसन घेतलं आहे, त्यामुळं हा पदार्थ खूप खमंग होतो, खुसखुशीत होतो. नक्की बेसनसुद्धा वापरा. कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलं आहे. खूप छान होतो हा पदार्थ, तर नक्की बनवून पहा. ह्या पद्धतीने सैलसर असा पिठाचा गोळा बनवून घेतला आहे. आवडीनुसार तुम्ही अजून यामध्ये काही मसाले टाकू शकता, जसं की आमचूर पावडर नसेल तर लिंबूचा रस टाकू शकता किंवा चाट मसाला टाकू शकता. आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. तर इथं जेवढं जाडसर थालीपीठ आपल्याला थापायचं आहे किंवा पातळ थापायचं आहे त्यानुसार गोळा घ्यायचा आहे. तर गोळा मी लहान घेतला आहे. पातळ असं थालीपीठ आपण थापून घेऊया. पीठ असं सैलसर असल्यामुळे भराभर हे थालीपीठ थापायला उरकतात. पाहू शकता ह्या पद्धतीने. आणि त्यामध्ये छिद्र पाडून घेऊया आपण अशा पद्धतीने. म्हणजे तव्यावर टाकल्यानंतर तेल सोडलं ना खूप कुरकुरीत खमंग असे भाजले जातात, खरपूस असे भाजले जातात थालीपीठ, म्हणून ह्याला छिद्र नक्की पाडून घ्या. तर हे असंच कापड घेऊन मध्यम आचेवर आपण थोडंसं तेल टाकून हे थालीपीठ टाकून घेतलं आहे. अशा पद्धतीने थोडं थोडं तेल करून टाकायचं, म्हणजे खूप खमंग असं थालीपीठ भाजलं जातं, खरपूस असं भाजलं जातं आणि खायलासुद्धा खूप छान लागतं. तर बघू शकता 2 मिनटं ह्या साईडनी आपण भाजून घेतलं आहे. नंतर 1 ते 1.5 मिनटं एका साईडने भाजून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण थालीपीठ बनवून घेत आहोत. अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा मी थालीपीठ बनवून घेतले आहेत. तर पाहू शकता थालीपीठ खूप खमंग असं दिसतं आहे, खरपूस भाजलेलं आहे. तर सर्व करूया. सर्व करायचं तर तुमच्या आवडीनुसार ठेच्यासोबत सर्व करा किंवा दहीसोबत सर्व करू शकता किंवा शेजवान चटणीसोबत. इथं मी दही घेतलं आहे, लोणचं घेतलं आहे आणि ठेचा घेतला आहे. ठेच्यासोबत एकदम भन्नाट असं हे थालीपीठ खूप छान खमंग लागतं. तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही थालीपीठ ट्राय करा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत आणि सविताज किचनला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.